हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खटाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि पहिल्यांदा ना तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर इथे बघा सकाळची माझी ना स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. तर इथे मी पहिल्यांदा चपात्या वगैरे बनवल्या, कारण पहिल्यांदा शौर्यचं टिफिन वगैरे असतं आणि बाबा मळ्यात जातात आणि म्हणून माझं ना लवकर स्वयंपाक आवरायचं असतं. म्हणून माझी आजची ना सकाळची सुरुवात मी चपात्यापासून तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे. तर इथे ना मी डिरेक्टली संध्याकाळी भेटलेलं आहे. तर मी मस्त अशी ना आज ना तुमच्याशी ना तांदळाची खिरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे ना 1.5 लिटर मी दूध घेतलेलं आहे. तर त्यासाठी बघा इथे तांदळाची खीर बनवायची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर याला ना जास्तीची काही अवघड रेसिपी नाही, खूप छान आणि अगदी साधी सिंपल आहे. तर इथे मी काजू बदाम आणि साखर घेतलेली आहे. 1.5 लिटर दूध आहे, तर मी साखर आणखीन वापरणार आहे. तर गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकताय. तर इथे बघा दुधाला छान आता आपण उकळी येऊ द्यायची. पण मी अगोदरच ना दूध गरम करून घेतलं होतं. तर आता ही कढईमध्ये ना आपल्याला एक 5-10 मिनटं ना दूध छान उकळू द्यायचं. आणि मी 1 तासापूर्वी ना तांदूळ भिजत घातले होते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय तांदूळ पण ना खूप छान आता भिजलेले आहेत. तर मी आता ना मिक्सरला वाटून घेते हे. आणि हे मिक्सरला ना जास्तीचं आपण तांदूळ भिजू घालायचं नाही. मी आपल्या तांदळाची वाटी आहे ना आमची छोटी, त्याच वाटीने मी 1 वाटी इथं तांदूळ भिजत घातले होते. तर मी आता ना सर्व पाणी वगैरे निथळून घेतलं आणि आता ना हे मिक्सरला बारीक वाटून घेते. तर ही रेसिपी ना आमच्या घरामध्ये सर्वांना आवडते बरं का, तांदळाची खीर. शौर्यला मला तरी खूप म्हणजे खूप आवडते बरं का, सर्वात जास्त म्हणजे शौर्यला आवडते. म्हणून त्याच्या हट्टासाठी ना मी इथे आज ना खूप दिवस झालं मम्मा माझ्यासाठी तांदळाची खीर बनव म्हणत होता, पण मला वेळच नाही भेटला म्हणून मी काही बनवलेलं नाही आहे. तर इथे मी तांदूळ ना मिक्सरला वाटून घेतले. तर भिजल्यानंतर ना जास्त आपण ना बारीक करायचं नाही आहे, थोडंसं रवाळ असं ना ठेवायचं आहे. तर तुम्हाला इथे दाखवते मी आणखीन थोडंसं जवळून. थोडंसं रवाळ अशी ना ही तांदळाची पेस्ट बनवायची. तर त्याच्यामुळे ना खूप छान आहे ना आपलं तांदळाची खीर होते बरं का. आणि एकदम असं घट्ट लगदा म्हणजे जास्त फिरवायचं नाही आहे, मीडियममध्ये म्हणजे रवा आपला जसा असतो ना तसा फिरवायचा आहे. तर इथे बघा शौर्य येतोय की मम्मा झालं का झालं का म्हणून त्याचं चालू होतं. तर इथे दुधाला छान अशी ना उकळी आलेली आहे. तर शौर्यना इकडे गॅसवरती त्याला बनवायची होती खीर, पण मी तर इथे ना छान अशी ना आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आणि दुधाला उकळल्यानंतर ना आणि 5 मिनटं मी दूध छान असं शिजवून घेतलेलं आहे. आणि नंतर ना इथे मी तांदळाचं ना तांदूळ ना मिक्सरला लावले होते आणि छान त्याची ना अशी पेस्ट बनवलेली आहे. आणि ते पण ना रवाळ रवाळ बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय तांदळाची मी कन्सिस्टन्सी कशी केलेली आहे. तर तुम्ही इथे पहा थोडासा रवाळ जसा आपला रवा असतो ना तसा इथे मी बनवलेला आहे. तर मस्त अशी ना इथे आपली तांदळाची खीर बनवणं चालू आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय 1.5 लिटर दूध आहे. तर मस्त असं ना दूध घट्ट होईपर्यंत आपण ना सारखं परतत राहूया, कारण जेणेकरून ना या कढईला चिटकणार नाही. तर ते बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना दुधाला उकळी आलेली आहे. तर आता हे तांदळाचं ना वाटण केलं ना ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते कढईमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकताय. तर आता ना मी मिक्सरच्या भांड्यातून ना थोडंसं दूध ओतून ना थोडंसं पूर्ण ते तांदळाचं मिश्रण लागलं होतं ना ते मी पूर्ण ना आता कढईमध्ये ओतलेलं आहे, जेणेकरून अजिबात त्या भांड्याला लागू नये म्हणून. तर आपली ना थोडी पण पेस्ट वाया जात नाही आहे. तर इथे बघा छान इथे ना दुधाला उकळेपर्यंत 15-20 मिनटं आपण परतूया, कारण ते ना तांदळाची पेस्ट आहे ना ते छान आता मऊ शिजल्यानंतरच आपल्याला साखर ॲड करायचे. तर इथे मी काजू बदाम पण मी थोडंसं ना त्याचे बारीक काप करून घेते. तर इथे बघा हा तांदूळ इथे आपल्या ह्या चमच्याला पण थोडंसं चिटकलेलं आहे. तर मी दुधामध्ये थोडंसं चमचा जर फिरवला ना ते चमच्याला लागलेलं पूर्णच निघून जाईल. तर खूप म्हणजे खूप ही छान डिश आहे बरं का, आणि पारंपरिक आणि गोड अशी ना ही डिश आहे. तर इथे बघा मी साखर पण ॲड करायला घेतलेली आहे. तर तांदूळ शिजला की नाही चेक करायचा. तर तांदूळ मऊ शिजल्यानंतर ना तर इथे मी 1.5 वाटी साखर ॲड केलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड वापरू शकताय, पण आमच्यात सर्वांनाच गोड जास्तीचं आवडतं म्हणून मी थोडंसं जास्तीचं गोड प्रमाणात बनवलेलं आहे. तर माझ्याकडे वेलची पावडर संपली होती का म्हणून ना मी इथे वेलची पावडर काही ॲड केली नाही आहे.
तर साखर घातल्यानंतर एक परत 5-10 मिनटं ना आपण परतूया, जेणेकरून ना साखराची बी टेस्ट ना या तांदळाच्या खिरीमध्ये उतरते. आणि खूप छान ही रेसिपी आहे बरं का. अगदी घरच्या घरी आणि अगदी सोपी पद्धतीने मी इथे ना तांदळाची खीर बनवलेली आहे. तर ना दूध, साखर, तांदूळ वापरून ना केलेला हा गोड पदार्थ खूप म्हणजे खूप छान लागतो. तर आता चला, काजू बदामचे मी छोटे छोटे असे काप करून घेतले आणि इथे बघा मी काजू बदाम पण ॲड केलेली आहे. तर आणखीन एक 5 मिनटं आपण काजू बदाम ॲड केलं ना आणखीन थोडंसं फिरवून घ्यायचं. आता तुम्हाला दिसत असेल. तर आता ना मगाशी बघा खूपच अशी ना दुधासारखी आपली ना ही तांदळाची खीर होती. आणि जसं शिजत येईल ना तसं दाटसर ही खीर बनते बरं का. आणि थंड झाल्यानंतर ना आणखीन याच्यापेक्षा दाटसर खीर बनते. तर खूप छान आणि खायला एकदम टेस्टी आणि गोड पदार्थ हा मी इथे बनवलेला आहे. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, काही याचं काय म्हणजे जास्त अवघड ही रेसिपी नाही. तर इथे तुम्हाला हा तांदूळ शिजलेला ना दिसत असेल आणि चमकते बरं का. इथे तुम्हाला दाखवते मी. जर चमकलं जर ना खीर ना की ओळखायचं की आपली ही तांदळाची खीर शिजलेली आहे. तर हल्ली सर्वांना ना ही तांदळाची खीर ना खूप आवडू लागलेली आहे. तर मस्त अशी ना ही तांदळाची खीर लागते बरं का. सण, उत्साह आणि एक खास दिवशी ना ही तांदळाची खीर बनवली जाते. तर मी पण आज काही खास आज दिवस नव्हता, तरी पण म्हटलं आज मी इथे ना तांदळाची खीर बनवलेली आहे मस्तपैकी. आणि इथे ना शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत चुलीवरती. कारण चुलीवरती शेंगदाणे भाजले ना खूप छान असे नाही आपले शेंगदाणे भाजलेले होत जातात. तर इथे बघा. तर आता चला मस्तपैकी, आता सर्वांना भूक लागलेली आहे. तर कधी एकदाच होतं असं झालेलं या खिरीला बघून. तर पोट भरतं पण मन काय भरत नाही बरं का ही खीर खाल्ल्यामुळे. तर आणखीन राहते खीर शिल्लक, मला तरी ह्या खिरीला पाहून वाटू लागलेले. तर बघा एकदम अशी दाटसर ही खीर बनलेली आहे. तर चला मस्त आता आपण जेवण करून घेऊया. तांदळाची खीर आणि सोबत कैरीची चटणी, गरगट्टा, चपाती आणि भात. मस्त इथं आमचं जेवण वगैरे झालं. झाडू वगैरे मारून घेतला खालच्या हॉलची आणि किचनची वगैरे. तर नंतर मी वरच्या रूममध्ये आले. तर इथे ना वरची रूम पण मला झाडू मारायचं होतं, कारण आता उन्हाळा म्हटलं की नाही आपण दिवसभर खिडक्या वगैरे उघडं ठेवत असतो. तर त्यासाठी ना धूळ वगैरे येते. तर आता ना रात्रीच्या 10 वाजलेल्या आहेत. तर रात्रीच मी इथे शूट करायला घेतला आहे आणि शौर्य पण झोपी गेला आहे बरं का. शौर्य 8 वाजता झोपी गेला. तर इथे मी दोन्ही रूम्सना झाडू वगैरे मारून घेतलं. आणखीन मला पाणी भरायचं बाकी आहे, कारण उद्या सकाळी आंघोळीसाठी हिटरचं पाणी मारून ठेवावं लागतं आता. तर पाणी वगैरे मी इथे भरते. आणखीन इथे कपडे पडलेत बाथरूममध्ये, शौर्यचे युनिफॉर्म वगैरे, ते सर्व धुवून घेते. झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे. तर इथे बघा शौर्य पण झोपलेला आहे, कारण दिवसा झोपत नाही ना, तर त्यासाठी ना शौर्य लवकर झोप येते. आणि मी खूप उशिरा मी ना शूट करायला घेतलेलं आहे. जेवण वगैरे झालं मग आमचं. जेवण झालं, खालचं सर्व आवरून आले. हॉल आणि किचन दोन्ही रूम्स आवरून आले. भांडी झाडून वगैरे जे काय होतं ते काम करून आलं. आणि ते तुम्हाला दाखवते किती वाजलेलं आहे ते ना. हिटरला पाणी चालू केलं आहे, सकाळची तयारी. तर तुम्हाला दाखवते हिटरला पाणी चालू केलं आहे सकाळची तयारीसाठी. म्हणजे पाणी ऑन केलेलं आहे. तर बकेटमध्ये पण पाणी भरून घेते. तर कपडे धुवायचे मला आणखी, कारण शौर्यचा युनिफॉर्म वगैरे आहे. तर ते कपडे वगैरे वॉश करून घेते, कारण उद्या शौर्यला स्कूलला लागतात, कारण आता उन्हाळा असल्यामुळे ना. तर तुम्हाला ना इथे बघा रात्रीचं बाहेरचं वातावरण दाखवते. तर तुम्हाला माझा ना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.